पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्यांचे गौरव असो. शुक्रवारचा महत्व सर्वांना माहिती आहे. काय महत्व आहे? गुड फ्रायडे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डिवाइन मर्सी प्रेयर कधी चालू होत आहे? गुड फ्रायडेला डिवाइन मर्सी प्रेयर आपण चालू करतो. डिवाइन मर्सीचा जी प्रार्थना आहे, या प्रार्थनेचा एक महत्वाचा आधार पवित्र दयावंत येशू जो पवित्र साक्रमेंटामध्ये उपस्थित आहे, त्या येशूचं प्रेम आहे. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. संत फाउस्टिनाच्या जीवनामध्ये संत फाउस्टिना पवित्र साक्रमेंटातील येशूवरच्या प्रेमामध्ये पूर्णपणे बुडून गेलेली एक सिस्टर होती. Praise the Lord. Hallelujah. तिच्या शरीरामध्ये शक्ती नाही, अनेक दिवस उभं राहायला जमत नाही, बिलकुल शक्ती नाही. अशा दिवसांमध्ये सुद्धा कॉन्व्हेंट मध्ये भरपूर काम करत होती आणि तिला मिळणारा शक्ती पवित्र साक्रमेंट मधून होती. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. Praise the Lord. तुम्ही रिट्रीट करून घरी जाताना एक विशेष लक्ष्य तुमच्या आत्म्याच्या अन्नाकडे पाहिजे. Praise the Lord. शरीराकडे आपण लक्ष देतोच. शरीराचं अन्न आपण वेळोवेळी खातो. एखाद्या दिवशी शरीराचं अन्न नाही मिळालं तर आपल्याला लागते, आपल्याला वाटते. काही दिवसापूर्वी कुंसाराच्या वेदीजवळ मी कुंसार ऐकलेला बसलेला आहे की त्या ठिकाणी ताई आली. ताई येऊन माझ्या कानामध्ये कुंसाराच्या वेदीमध्ये येऊन मला बोलत आहे, फादर 2 दिवस त्याला काही खाल्लं नाही. जेवायला थोडा पैसा असं देणार का? तिला एकटा एक फादर सापडलं म्हणून कुंसाराच्या वेदीजवळ येऊन सुद्धा तिने माझ्याकडे थोडा पैसा मागला. हालेलुया. प्रियानो, आत्म्याला अन्न देता येते ते आहे आपली शक्ती. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. आत्म्याला पाहिजे तसे अन्न दिलं तर, थोडी वेळ पूर्वी जसे कोणतरी बोलले, शरीराला 1 वेळी 2 वेळी किंवा काही दिवस अन्न नाही मिळालं तरी आपली गाडी चालत राहणार, कारण आपल्याकडे आत्म्याचा शक्ती आहे, आत्म्याचा अन्न आहे. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. संत फाउस्टिनाला प्रभू येशूने सांगितलं, फादर सिस्टर यांच्या हृदयामध्ये भाकरीतील येशू जेव्हा प्रवेश करत आहे, येशूचा हृदय आनंदाने उत्साहाने उडी मारत आहे. हालेलुया. जरी या गोष्टी फादर सिस्टरांच्यासाठी बोललेला आहे तरी तुम्ही पण स्वतःला त्यामध्ये सामील करून घेऊ शकता. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. संत फाउस्टिनाला प्रभूने सांगितलं, मी जेव्हा आतमध्ये येत आहे तेव्हा तिथे आणखी कोणतरी दिसलं. तर येशूने बोलले, मी त्या व्यक्तीला द्यायला काही कृपा आणि आशीर्वाद घेऊन तिकडे आलेला आहे. ते कृपा, दान, आशीर्वाद सगळे घेऊन मी तसंच निघून जाणार. प्रेज द लॉर्ड. परत एकदा मी सांगतो, हृदयाचा मालक प्रभू येशू आहे. येशू बसायला पाहिजे असं सिंहासन आहे आपल्या हृदय. या हृदयामध्ये जेव्हा येशू येत आहे तेव्हा तिकडे दुसरा कोणतरी दिसलं किंवा तिकडे दुसरा काहीतरी दिसलं. येशूने सांगितलं, मी तिकडून जरी फादरनी ख्रिस्तीवर दिलेला आहे, मी तिकडे थांबणार नाही. प्रत्येक वेळी मी येताना काहीतरी गिफ्ट वर घेऊन येतो, काहीतरी दान घेऊन येतो. ते गिफ्ट आणि दान माझ्या सोबत घेऊन मी तिकडून निघून जातो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, ख्रिस्त शरीर स्वीकार करण्याच्या संबंधामध्ये आपले जस्ट लक्ष पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पूर्वीच्या काळातील पहिले येशू मरण पावले त्या काळातील काही शतकातील फादर लोक म्हणजे संत फादर लोकांना, त्यांना आपण फादर्स ऑफ द चर्च म्हणतो. फादर्स ऑफ द चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांच्यामध्ये अनेक लोकांनी बोललेली गोष्ट असे आहे, जसे रविवार जवळ येत आहे, हृदयामध्ये तुम्ही उत्साही होऊन राहा. कारण शब्दाचा मिस्सा तुम्हाला भेटणार, रविवारचा मिस्सा तुम्हाला भेटणार. हालेलुया. प्रत्येक रविवारी. हालेलुया. म्हणून जसे रविवार जवळ येत आहे तुम्ही उत्साही होऊन बसा रविवारच्या मिस्सासाठी. हालेलुया. रविवार पासून हृदयामध्ये आलेले येशूला बाळगून येशू बरोबर चांगला प्रेमळ संबंधामध्ये पुढे जाऊया. हालेलुया. पुढच्या रविवार येत आहे म्हणून अजून आनंदी होऊन राहा. हालेलुया. म्हणजे पहिले शतकातील फादर लोकांच्या मनाप्रमाणे रविवारचा मिस्सा आहे ख्रिस्ती लोकांचे जीवन आणि सामर्थ्य. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, बाकी या जगातील सर्व गोष्टी एवढं काही महत्वाचं नाहीच. प्रेज द लॉर्ड. संत फाउस्टिनाला सिस्टर लोकांनी कळवलं, आता तुझ्या मरणाचा दिवस जवळ आलेला आहे. डॉक्टरांनी पण कळवलं, आता तुझा दिवस होत आलेला आहे. कदाचित आता आम्हाला तुझ्याशी बोलायला वर जमणार नाही. सिस्टर लोकांनी वर तिला सांगितलं, तर तुझ्या जसे मरण जवळ येत आहे, तू आता मरशील तेव्हा तू येशूच्या अगदी खास आहे, तू सगळं सारं स्वर्गामध्ये जाणार. हालेलुया. तू जसे स्वर्गामध्ये जात आहे ध्यानात घ्या, आमच्यासाठी पण प्रार्थना करा. एक सिस्टरने बोलले, माझ्यासाठी पण आठवण करा. हालेलुया. मी पण स्वर्गामध्ये येऊ दे म्हणून प्रार्थना करा. हालेलुया. तेव्हा संत फाउस्टिनाने समजावून दिलं,
जसे दुसऱ्याचा हाल आहे तसे माझा पण हाल आहे. जर देवाची दया मला नाही मिळाली, देवाची दया जर मला नाही मिळाली तर माझा पण हाल दुसऱ्याच्या हालाप्रमाणे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचे वाचन आपल्या सर्वांच्या ध्यानात आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 6व्या अध्यायामध्ये हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूने आपल्याला 55व्या वचनापासून महत्वाचा काही शिक्षण दिलेला आहे. आता आपण ऐकूया. योहानाचं शुभवर्तमान 6व्या अध्यायातील 55वं वचन. कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय आहे. हालेलुया. खरा खाद्य, खरा पेय असे काहीतरी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, खरा खाद्य म्हणजे आपल्याला लागणारा अन्न. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या कृपेने 40 दिवस, 90 दिवस, 100 दिवस वगैरे न जेवता राहायला देवाने मला कृपा दिली होती. भयंकर मोठा उन्हाळ्यामध्ये मी कोल्हापूरमधून 1 दिवसी दुपारच्या अगोदर निघालो. भयंकर ताण मला लागलेला आहे. तरी जिथे मी प्रवचन द्यायला जात आहे त्या ठिकाणीतील वातावरण आणि परिस्थिती थोडा कठीण आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी येशूला सांगितले, येशू त्या जागेमध्ये पोहोचल्याशिवाय मी पाणी नाही पिणार. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. दुपारी इथेच मला जबरदस्त हाल आलेला आहे. तरी मी दुसऱ्या दिवशी दुपारचा वेळ ओलांडल्यावर त्या ठिकाणी पोहोचलो. तिथे गेल्यानंतर सुरुवातीचा प्रार्थना झाल्यानंतर मी तिथे पाणी केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. परंतु मी सांगतो, तुमच्यामध्ये कोणाला असे काही करायला परवानगी बिलकुल नाही, असे कोणी करू नये. हालेलुया. परमपवित्र संस्काराला ख्रिस्ताचे रक्त हे खरा पेय आहे. ख्रिस्ताचे शरीर हे खरा खाद्य आहे. ख्रिस्त शरीर स्वीकार करणारे जे लोक आहेत त्यांना लागणाऱ्या शक्ती, जे काही करायचं आहे ते सगळे करण्यासाठी लागणाऱ्या शक्ती देव त्यांना देतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने आपल्याला बोलले, खरा खाद्य म्हणजे येशूचा शरीर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण ध्यानात ठेवूया. प्रभूने संत फाउस्टिनाला बोललेल्या गोष्टी आपण ध्यानात ठेवू. प्रभूने सांगितलं तिला, मी तिकडे येतो तेव्हा तिकडे दुसरा कोणतरी बसलेले मला बिलकुल परवडत नाही. मी जेव्हा येतो तिकडे दुसरा कोणी नसावा. हृदय माझा विश्वास नाही. तुमच्यामध्ये कुणाचा तरी
लहान बाळ छोटा असताना मरण पावले असे कोणाच्या जीवनामध्ये झालेला हात काढला. हालेलुया. तुम्ही दोघेही तुम्हा दोघांना पवित्र आत्मा सांगून देत आहे की तुमचा मरण पावलेले बाळ येशूच्या सानिध्यामध्ये आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 तुमच्यामध्ये काही लोक भयानक टेन्शनचं जीवन जगत आहे. येशू तुम्हाला सांगत आहे जीवनामध्ये हृदयामध्ये येणारा येशूला पहिले स्थान द्या. तुमचं टेन्शन डिमिनिश व्हायला चालू होणार. तुमचं टेन्शन कमी 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 होणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. तुमच्यामध्ये काही लोकांचे पायाचा गुडघ्याचा जे सांधे आहे ते दोन तुकडा झाल्यासारखा होऊन भयानक दुखणे तुमच्यामध्ये कोणाला तरी होत होते. त्या गुडघ्याचा दुखणे आता प्रभूने दूर केलेला आहे. असे कोणाला तरी पायाच्या गुडघ्याला खूप दुखण्यात होता असं कोण आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही आता चेक करून बघा काही फरक जाणवत आहे का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बदल वाटते वाटते. हालेलुया. वाटते. हालेलुया. पण टाळ्या वाजवून हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये काही लोकांना गर्भाशयाच्या संबंधातील काही आजारपणा त्रास होता. ते प्रभूने आत्ताच्या आशीर्वादामध्ये बरे केलेला. तुमच्यामध्ये काही लोकांना अचानक डोकं जरा वजनदार झाल्यासारखा होत आहे. डोके जरा पुढे वर आल्यासारखा होत आहे. बेचैन होत आहे. काही होत आहे ते स्वतःला पण समजत नाही. अशा एका परिस्थितीतून तुमच्यामध्ये कोणाला तरी असे कधी वाटत असेल तर थोडासा हात वर करा. असे कोण असेल तर हात खाली करा. हालेलुया. या परिस्थितीमध्ये पवित्र आत्मा तुला मदत करते. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाला तरी पांढरा कपडा घालायला आवडत आहे. अशा कोणतरी एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला भयंकर निराशामध्ये येत आहे. हृदयामध्ये निराशा येऊन घुसत आहे. भयंकर त्रास देत आहे. आशा लिहिलं नाही असा प्रकारच्या अनुभवातून त्या व्यक्ती जात आहे. हालेलुया. पवित्र आत्मा त्या व्यक्तीला आशीर्वाद करत आहे. असे तुमच्यामध्ये कोणतरी आहे ज्यांना डॉक्टरना कळत नाही तुम्हाला खरोखर काही झालं नाही. डॉक्टर लोकांच्या कडे गेलं तर तुला काही प्रॉब्लेम नाही, रिपोर्ट सर्व क्लिअर आहे म्हणून सांगत तुम्हाला पाठवून देत आहे. तरी तुमचा प्रॉब्लेम मात्र सॉल्व्ह होत नाही. अशा परिस्थितीतून जाणारा कोणतरी एका व्यक्तीला आज प्रभू स्पर्श करत आहे आणि एक आशीर्वादाचे दान देत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी
सर्वशक्तिमान परमेश्वर पितानी पुत्रानी पवित्रात्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.